जमुना तिची छोटी सून अनुष्कासोबत राहत असते. तिची मोठी सून रिधिमा मेलेली असते आणि ती आता तिचा मोठा मुलगा राघवसाठी एक दुसरी मुलगी बघत असते. असंच एके दिवशी, अरे देवा, अगं अनुष्का, तू तर जवळजवळ पूर्णच टकली झालीयस. अगं तू तर मला कुठेच तोंड दाखवण्याला एक ठेवलं नाहीस. आता मी पण काय करू आई? मी पण कितीतरी डॉक्टरांना दाखवले, अनेक घरगुती उपाय पण केलेत, पण माझीही केस गळायचं बंदच नाही होतेत. आणि माझी पण तीच कंडिशन झालीये. स्वतःचा चेहरा आरशात बघून मला रडायला येतंय. एक माझी मोठी सून रिधिमा होती, जी किती सुंदर होती. तिची ती मोठी केस, ते सुंदर डोळे, एकदम कोहिनूर हिरा होती ती. पण ती बिचारी देवाघरी गेली. आणि एक तू आहेस, एकदम खराब दिसायला. पण मी पण आता ठरवले की मी माझ्या राघवसाठी एक सुंदर मुलगी आणेल आणि त्याचं दुसरं लग्न करेल. आणि तू पण तुझी ही केस नीट कर जरा, नाहीतर मी पण अजितसाठी एक दुसरी मुलगी बघेल आणि त्याचं पण लग्न लावून देईल. तेवढ्यात तिथे अनुष्काचा नवरा अजित येतो. हे बघ आई, तुला दुसरं लग्न करायचंच असेल तर राघव भैयाचं कर, माझं नाही. आणि अनुष्का जशी पण आहे, मी तिच्यावर खूप प्रेम करतो. आणि हो प्लीज, असं सारखं सारखं तिला टोमणं मारायचं जरा बंद कर, कारण तिची केस जाण्यामध्ये तिची काहीच चूक नाहीये. मग कशाला बोलतेस तू तिला? हो हो, अरे तू तर फक्त तुझ्या बायकोचा बैलच झालेला आहेस. मग आई गेली तेल लावायला, हो ना? अगं तसं काही नाहीये आई, जे चुकीचं आहे ते चुकीचंच आहे. चल, निघतो मी आता. ऑफिसला जायला वेळ होतोय मला. काळजी घ्या तुम्ही दोघी. जमुनाला अजितचा खूपच राग येतो. असेच दिवस निघून जातात आणि अनुष्का आता पूर्णपणे टकली होऊन जाते, ज्या कारणाने सगळेजण तिचा खूपच तिरस्कार करतात आणि तिच्यावर खूप हसतात. अगं ये महाराणी, कुठे चाललीस तू? माझ्याबरोबर यायची काहीच गरज नाहीये. चालतं फिरतं सर्कस बनली आहेस तू, आणि तुला असं बघून लोक तुझ्यावरती हसायला लागली आहेत. अहो पण आई. गप्पच बस तू, आणि माझ्याबरोबर अजिबात नको येऊस. अनुष्काला खूपच वाईट वाटतं आणि पुढे थोड्याच दिवसात जमुना तिचा मोठ्या मुलासाठी एक दुसरी मुलगी बघते, जिचं नाव मीरा असतं. आणि तिची केस खूपच मोठी असतात, जे पाहून जमुनाला खूपच आनंद होतो. अरे हे बघ राघव, हा फोटो बघ. हिचं नाव मीरा आहे. बघ ना, किती सुंदर दिसते नाही? आणि तिची ही मोठी केस, यामुळे तर तिची सुंदरता अजूनच वाढतीये, एकदम माझ्या रिधिमासारखी. बोल ना बाळा, लग्न करशील ना हिच्याबरोबर? मुलीने तर हो बोलले. आता तू सांग. ठीक आहे आई, जसं तू म्हणशील. रिधिमाची जागा माझ्या आयुष्यात कोणीच नाही घेऊ शकत. पण हो, मी तुझ्या आनंदासाठी दुसरं लग्न नक्की करेल. कारण आज रिधिमा असती तर तिने पण इथे माझाच विचार केला असता. तर मग पक्क झालं. अगं हे टकले, जा मस्तपैकी गोड गोड गुलाबजामुन बनव. आज तर मी मनसोक्त गोड खाईल. ठीक आहे आई. पुढे थोड्याच दिवसात राघव आणि मीराचं लग्न होतं आणि ती दोघंजण घराच्या वरच्या भागात राहतात आणि तेच दुसरीकडे अजित, अनुष्का आणि जमुना घरच्या खालच्या भागात राहतात. मीरा घरी आल्यामुळे सगळेजण फक्त तिचेच कौतुक करतात. अरे वा जमुनाताई, तुमची ही मोठी सून तर स्वर्गातून उतरलेली अप्सराच दिसतीये. काय सुंदर केस आहेत तिचे, आणि किती दाट पण आहेत. वा. हो ना. अगं पण जरा छोट्या सुनेकडे पण बघ. तिचं डोकं तर एका उजाड जमिनीप्रमाणे झाले. एक पण केस नाही राहिला तिच्या डोक्यावर. हो ना, अगदी खरं बोललीस तू. मग त्या दोघीजणी हसायला लागतात आणि हे पाहून अनुष्काला आता खूपच वाईट वाटतं. मग दुसऱ्या दिवशी, अहो आई, आज बाजारातून काय काय सामान आणायचं आहे, मला एकदा सांगून द्या, म्हणजे मी ते सगळं घेऊन येईल. आणि हो, त्या दूधवाल्या दादाने पण सांगितलंय की त्याला अचानक गावी जावं लागणार आहे, त्यामुळे बाजारातून आपल्याला दूध पण आणावं लागेल. अगं मीरा, तू कशाला एवढी काळजी करतीयेस? कारण तू जर एवढी कामं केलीस तर तुझी ही सुंदरता आणि तुझी ही केस खराब होऊन जातील. ही टकली आहे ना,
ए टकले, अशी काय बघतीयस? आज बाहेर जाऊन सामान तू आणशील. आणि तसं पण हिने जास्त काही काम केलं तर काहीच प्रॉब्लेम होणार नाही, कारण हिच्या चेहऱ्यात खराब होण्यासारखं असं काहीच नाही आहे. आधीच टकली आहे, अजून कायच केस जाणार आहेत तिची. अहो काय आई तुम्ही पण, असं नका ना बोलू तिला. आता ही तर तशीच दिसते ना, मग खरं बोलले तर बिघडलं कुठे? बास झालं आई, असं दिवस रात्र तुम्ही माझ्यावर अशी टोमणे नाही मारू शकत. अहो मी या घरची सून आहे, तुमची काही कामवाली बाई नाहीये. त्यामुळे तुम्हाला जी पण काही कामं सांगायची आहेत ती जरा नीट सांगा, नाहीतर मी तुमची कोणतीच कामं नाही करणार. अगं ये गॉनकेश, प्रेमाने त्यांच्याशीच बोललं जातं जे त्याच्या लायक असतात. त्यामुळे तू जास्त बडबड नको करूस. आणि जर तुला माझ्याकडून एवढंच प्रेमाने बोलायची अपेक्षा असेल तर जा, तुझ्या या टकल्यावरती 4 केस उगवून आण. पण होती कुठली? माझी सगळी इज्जत मातीत घालवली. तो तर माझा मुलगा अजित आहे जे तुझ्यावर एवढं प्रेम करतो, आणि त्याच्या आनंदासाठीच मी तुला सहन करतीये. नाहीतर मी तुला केव्हाच एका फुटबॉलप्रमाणे या घरातून लात मारून बाहेर काढलं असतं. जमुनाची टोमणे ऐकून ऐकून अनुष्काला आता खूपच राग येतो. आणि घरी आता जे पण कोणी येतं ते फक्त मीराचेच कौतुक करत. असाच एके दिवशी, अहो दीदी, तुमची केस तर किती मोठी आहेत, पण तुम्ही ह्याची काळजी कशी घेता बरं? प्लीज मला पण सांगा ना. माझी तर सगळीच केस गेली आहेत. परत येण्यासाठी काही उपाय असेल तर मला सांगा ना. अगं पण अनुष्का, मी माझ्या केसांना काहीच नाही लावत. तेच नेहमीचे शॅम्पू आणि तेल जे सगळ्या बायका लावतात. पण तुमचे केस एवढे मोठे कसे काय झाले मग? सर्वसाधारण बायकांची तर एवढी मोठी केस कधीच नसतात जेवढे की तुमची केस आहेत. नाही अनुष्का, मी अगदी खरं बोलतीये. माझे केस हे नॅचरलीच असे आहेत आणि लहानपणापासूनच मोठे आहेत. त्यामुळे मी त्यासाठी असा वेगळा कोणताच उपाय नाही केला. ठीक आहे दीदी, मला चांगलंच माहिती आहे की ही मुद्दामून मला काही सांगत नाहीये. आणि सांगेल पण का? कारण जर हिने मला काही सांगितलं तर माझ्या पण टकल्यावरती केस उगवतील, आणि मग तिच्याबरोबर सगळी लोक माझं पण कौतुक करतील. ही पण काही कमी नाहीये. एक माझी रिधिमा दीदी होती जी एका मोठ्या बहिणीप्रमाणे होती, आणि एक ही आहे चेटकीन कुठली. अनुष्का आता मीराचा रागराग करायला लागते. तेच दुसरीकडे मीरा तिच्या मोठ्या केसांमुळे खूपच प्रसिद्ध होते. आणि पुढे असंच एके दिवशी एक मोठा फोटोग्राफर तिच्याकडे येतो. काय? मॅगझिनसाठी फोटोशूट? हो मीराताई, माझी आणि माझ्या पूर्ण टीमची इच्छा आहे की आमच्या पुढच्या मॅगझिनमध्ये कव्हर फोटो तुमचाच असावा. कारण तुमची ही मोठी केस पाहून सगळ्यांना खूपच भारी वाटेल. खूप चांगला चान्स आहे, त्यामुळे हा हातातून नका घालू. आणि यासाठी आम्ही तुम्हाला पैसे पण देऊ. अरे वा आई, काय करू मी? तुम्हीच सांगा आता मला. अगं एवढा काय विचार करायचा त्यात? जा ना तू, कर मस्तपैकी फोटोशूट. कारण जेव्हा लोक तुझा मॅगझिनमध्ये फोटो बघतील तेव्हा जळून जळून खाक होऊन जातील ते. खूप चांगली संधी आहे ही, त्यामुळे अशी हातातून नको घालूस. ठीक आहे मग, मी करेल तुमच्याबरोबर फोटोशूट. अमेझिंग, थँक्यू सो मच. मग मीरा आता त्याच्यासोबत फोटोशूट करते आणि त्यामुळे तिचं अजूनच कौतुक होतं. पण ते पाहून अनुष्काला तिचा खूपच राग येतो. माझा फोटो बघ अनुष्का, सांग ना कसा आलाय? माझ्याकडे खूपच कामं पडली आहेत ताई, त्यामुळे अशा फालतूच्या गोष्टींवरती मी माझा वेळ नाही घालवू शकत. अगं पण अनुष्का, अगं जाऊ दे या माकड छापला. आणि तू पण अशा पनोतीला तुझा फोटो कशाला दाखवतीयस? स्वतःच्या डोक्यावरती तरी एक पण केस नाही राहिला, त्यामुळे ही तुझ्या केसांना नजर लावू शकते. म्हणून तू हिच्यापासून 4 हात लांबच राहा. तुम्ही तर गप्पच बसा आई. जरा स्वतःची पण केस बघा तुम्ही. वयाबरोबर तुम्ही पण टकल्या होत चाललाय, पण नावं मात्र मलाच ठेवायची आहेत तुम्हाला. इडियट कुठल्या. काय बोलली हिने? इंग्रजीमध्ये मला शिवी दिली नाही ने? बोल ना मीरा. अहो नाही आई. अगं गप्पच बस तू. उगाच हिला वाचवण्याचा प्रयत्न नको करूस. अगं ए टकले, कुठे चालली आहेस तू?
थांब जरा. मग त्या दिवशी रात्री अनुष्का या सगळ्या गोष्टी अजितला सांगते. आणि त्यावेळी, हे बघ अनुष्का, आईचे बोलणं तू एवढं मनाला नको लावून घेऊस. आणि मी तर तिला किती वेळा सांगितले की तुला टोमणे नको मारत जाऊ असं, पण ती पण माझं काहीच नाही ऐकत. अगं तिचं पण आता वय होत चाललंय. अजून मी तिला काय बोलणार आहे? अरे त्या म्हाताऱ्या होत चालल्या आहेत म्हणूनच शांत बसली आहे मी, नाहीतर मी पण त्यांना चांगलंच खडसावलं असतं. हे बघ अनुष्का, कोणी तुझ्यावर प्रेम करो अगर ना करो, पण मी तर करतो ना. मग तू कशाला एवढी काळजी करतीयस? आणि तू माझ्यासाठी आज पण तेवढीच सुंदर आहेस जेवढी आधी होतीस. आय लव्ह यू सो मच अनुष्का. आय लव्ह यू टू अजित. तू नसतास तर काय झालं असतं माझं. थँक्यू सो मच अजित. अजित अनुष्काला सांत्वना देतो. तेच दुसरीकडे राघव मीरासाठी एक नवीन साडी आणि गजरा घेऊन येतो. अरे वा, या गजऱ्याच्या वासाचा काय घमघमाट सुटलाय. थँक्यू सो मच. अगं थँक्स तर मी तुला बोललो पाहिजे, कारण तुझा तो फोटोशूट खूपच चर्चेमध्ये आहे. आणि आज आमच्या ऑफिसमध्ये पण तुझ्यावरतीच चर्चा चालू होती. आणि ते सगळं ऐकून मला खूपच बरं वाटलं. थँक्यू. चल, आता मीच माझ्या हाताने हा गजरा तुझ्या केसांमध्ये घालतो. काय? अरे नाही नाही, तुम्ही नका लावू. काय? अगं पण का मीरा? आणि तुला एवढं घाबरायला काय झालं बरं? अहो तसं काही नाही आहे. आता एवढी रात्र झाली आहे ना, त्यामुळे हा गजरा लावून काय फायदा बरं? त्यामुळे हा गजरा मी आता फ्रीजमध्ये ठेवून देते आणि मग उद्या सकाळी अंघोळ झाल्यावर घालते. त्यामुळे हा गजरा माझ्या केसांमध्ये दिवसभर राहील. अच्छा, असं असेल तर ठीक आहे. ठेवून दे हा गजरा फ्रीजमध्ये. मग मीरा तो गजरा फ्रीजमध्ये ठेवायला जाते. आणि रूमच्या बाहेर असलेली अनुष्का हे सगळं पाहून खूपच आश्चर्यचकित होते. ह्या केवढ्या घाबरल्या होत्या, ते पण गजरा लावण्याचं फक्त बोलल्यामुळे. जाऊ दे, मला काय करायचं यांचं. मी तरी इथे एका कामासाठी आले होते. पुढे एके दिवशी घरामध्ये कोणीच नसतं आणि त्यावेळी जमुना पण झोपलेली असते. हाच चांगला चान्स आहे. आता मी मस्तपैकी मीराच्या रूममध्ये जाऊन तिचा शॅम्पू आणि तेल वापरते. ती तर माझ्यापासून लपवतीये आणि बोलतीये की ती एक साधारण तेल आणि शॅम्पू वापरते, पण मला माहिती आहे की ती नक्कीच काहीतरी वेगळं वापरत असणार आहे आणि त्यामुळेच ती माझ्यापासून लपवतीये. मग अनुष्का आता ते तेल वापरणारच असते की तेवढ्यात तिच्या हातातून ती बॉटल खाली पडून फुटून जाते. अरे देवा, ही तेलाची बाटली तर फुटून गेली. आणि तेवढ्यात तिथे जमुना येते. काय तुटलं ग? अगं हे काय? अनुष्का, तू इथे काय करतीयस? तू इथे मीराचं तेल वापरायला आली होतीस ना? निर्लज्ज कुठली, तिच्या तेलाची बाटली फोडून टाकलीस तू. मग मी पण आता काय करू आई? त्या तर मला काहीच सांगत नव्हत्या की त्या त्यांच्या केसांना काय लावतात आणि त्यामुळेच मी इथे गपचूप आले. मला वाटलं की ते ज्या लावतात ते तेल मी माझ्या डोक्याला लावलं तर माझ्या पण डोक्यावर केस येतील. अगं किती अर्धवट आहेस तू. जे काम मोठ्या मोठ्या डॉक्टरांकडून नाही झालं ते एक सर्वसाधारण तेल काय करणार आहे? तुझा हा टकलेपणा आता कधीच नाही जाणार. आणि तुझी हिंमत पण कशी झाली जे तू मीराच्या रूममध्ये असं न सांगताच आलीस? परत जर तू असं काही केलंस तर माझ्यापेक्षा वाईट कोणीच असणार नाही. समजलं की नाही? पुढे असंच एके दिवशी ज्यावेळी मीरा फरशी पुसत असते त्यावेळी अचानक तिचा पाय घसरतो आणि तिने लावलेलं मोठ्या केसांचं गंगावन खाली पडून जातं. आणि मीराचं आता हे खरं रूप पाहून जमुना आणि अनुष्काला आता धक्काच बसतो. अरे बापरे, याचा अर्थ यांची एवढी छोटी केस आहेत आणि ह्या तर गंगावन लावतात. आत्ता मला समजलं की त्या रात्री तुम्ही भाऊजींना गजरा लावून द्यायला का नको म्हणत होता. हे सगळं काय मीरा? तू आम्हा लोकांना फसवलंयस. असं काही नाही आहे आई, पण आता जर तुमच्यासमोर सगळं खरं आलेलंच आहे तर मी आता तुमच्यापासून काहीच नाही लपवणार. हो, आहेत माझी छोटी केसं आणि वयानुसार ही केसं गळायला पण लागली होती आणि त्यामुळेच मला मोठ्या केसांचं गंगावन वापरायला लागलं, कारण मला कुणाची बोलणी ऐकायची नव्हती. बिंडक कुठली,
अगं, तुझी ही मोठी केस बघूनच मी तुला माझ्या राघवसाठी पसंत केलं होतं. मला वाटलं होतं की टी व्हीमध्ये येणाऱ्या हिरोईनीप्रमाणे तुझी केस पण खरंच मोठी असतील. असं काहीच नाही आई. ज्या हिरोईन टी व्हीमध्ये येतात त्यांची केस पण काही मोठी नसतात. अहो, त्या पण खोटीच केस वापरतात. मी तर उगाचच हिची ईर्ष्या करत बसले. पण चांगलंच झालं जे हिची केस पण छोटीच आहेत. आणि आता ह्यामुळे हिचं कोणच कौतुक नाही करणार. हे बघ मीरा, जे झालं ते झालं. पण यापुढे हे गंगावन लावायची काहीच गरज नाहीये. कारण आज हे गंगावन आमच्या समोर पडलं, पण उद्या जाऊन जर दुसऱ्या कोणासमोर पडलं तर उगाच आपल्या इज्जतीचा पंचनामा होऊन जाईल. त्यामुळे तूही खोटी केस नको वापरूस आणि सगळ्यांसमोर अशा छोट्या केसांमध्येच राहा. माझंच नशीब फुटका आहे. या दोन्ही सुना एक बरोबरीच्या आहेत. जमुना आता दुःखी होऊन तिचं डोकं पकडते. पण त्या दिवसानंतर मीरा तिच्या खऱ्या केसांमध्येच राहायला लागते.